साहेब हे बघा आता बहिणीला आतापर्यंत मी सगळं पुरीत आलो. हा का? तिला काहीच कमी केलं नाही. दिवाळीला आली सर तिच्या पोरं आले सर तिला दिवाळीला साडी घे, पुढे पोरांना कपडे घे, पैसे अडके दे, रक्षाबंधनला आली सर सगळं देतो. धान्य धुन्य इकडून पुरितो. आणि आता म्हणते मला हिस्साच पाहिजे. हिस्सा पाहिजे? सांगा दादा आता काय करायला पाहिजे मी सांगा. आता ज्याच्या बहिणी वाटे आपणही म्हणत नाही पण मी एक वानकिनीचा भाऊ आहे बरोबर. हा बरं का साहेब. हा तिनं काय केलं एक दिवस डायरेक्ट 4 पोरं पाठवले मला मारायसाठी. मारायसाठी? हा डायरेक्ट बहिणी ना? हो. असली कसली बहीण आहे? पहा ना तुम्हीच पहा ना आता. मोठी बहीण आहे का बारकी बहीण आहे? अहो माझ्यापेक्षा लहान आहे हो. लहान आहे का? हा. आणि तरी सुद्धा पोरं पाठवते मारायला? हा. अरे 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 अरे. म्हणजे मला जर मारून टाकलं तिला माहिती आहे आपण इष्ट मला कोण आख्या. हा का? हा. तुझ्या बहिणीचं नाव काय? चंपी. शंपी होय? हा. अरे वा. आग्यामुळे. हा का? हा. इष्टाचा म्हणजे इष्टाला हातात धरा पण तिला हातात धरू नये अशी आहे होय? हा. असू दे असू दे. किती इस्तू असली ना तर कायद्याच्या पुढे कोणाचं काही चालत नाही. हा ना. हा बाबा साहेब तेवढा निकाल मा बाजूला लावा. तू काळजी करू नकोस. हा ना. अरे एखादा बिघा तुम्हाला देईल वाटलं पण तिला देणार नाही. मला अजिबात तुझा एक बिगा नको का काय नको. मला माझी इमानदारी नाही ना ड्युटी करायची आणि ती मी करत राहणार आहे. मग तुम्ही हे खाताय ना काय? ये मटन वगैरे? नाही मला नकोच आहे बाबा. मला माझ्या घरी भरपूर आहे काय त्याच्यामुळे मला मटन नको काय नको. बसला संध्याकाळी आपण म्हणून म्हणतो. नाही 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 कसं आहे खाण्यापिण्यासाठी आहे ना आपण कधीच कोणाच्या घरी जात नाही खात नाही काय नाही. हा ना. हा पण तुझी बहीण राहते कुठं ना नेमकी? ते नाही याला राहते हो. कुठं? याला दातपड्याजवळ. दातपडे जवळ का? बर बर बर. ओटेवाडी जवळ नाही का? हा हा हा. म्हणजे आपल्याच तालुक्यात आहे म्हणायचं. ओटेवाडीच्या आतमध्ये दातेवाडी. दातेवाडीत आहे का? हा. बर बर बर. चला चल. पिशवी कुठे आहे पण? पिशवी कुठे आहे? पिशवी कशाची पिशवी? जायचंय ना आपल्याला. ती काय पिशवी तू आता बघी? ही पिशवी घ्यायची का एवढी नवीन? मग त्याला काय होतं? ती कशासाठी? बरं ठीक आहे चल घे मग. हा 2 मिनिटं होतं. आता काय पोरगी आहेस का तू नाटापाटा करायला? करावं लागतं. चल लय बस झालं आता. लय नाटकं झाली आता. आता सुद्धा जरा थोडस तुला आवडलं का तुझं? हे घ्या हे घे. थोडस आता स्टँड जवळच आहे गेट ना. लावून घ्यावं लागेल. हा चल घे चल चल. हा आता 8 दिवसानंतर येऊ आपण. हे कोण? आकाशाला आला इथं. आहेस का तुझं अजून? तुला सांगितलं होतं ना आमच्या दारात यायचं नाही. तर बघतोस का माझ्याकडं? मम्मी मम्मी मला बोलू दे. तू ना आई मला बोल दे. मामा मामा म्हणायची लाज वाटते मला. साहेब आज बर का मारायला आलता. अरे पोरं घेऊन. हा पोलीस घेऊन आले का आमच्या घरी? वा 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 बाबू वा, वा. नमस्कार होय. फार तुला बोलायची तमीच आहे का? हो साहेब तुम्ही माझ्या मुलावरती ओढू नका. पहिले तो काय म्हणतो पहिले ऐकून घ्या. काय म्हणजे त्याला जाणीव आहे का कोण आहे सोबत? मामा आहे आपला. त्या मामावर कसं बोलावं काय म्हणजे? अहो मामाच किती 12 बोडाचे आहे ते बघा. होय. बाबा ऐका. हा आमच्या वडिलांचं आहे ना आमच्या वडिलांचा हत्या व्हायली. बर म्हणजे ते दिसेलच नाही बऱ्याच दिवसाचे. म्हणजे थोडक्यात गायबच झाले म्हण. हो गायब झाले नाही गायब केले 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 केले. आणि गायब केले ते ह्याच माणसाने केले. हो हा का? केस गावगाड्याला आहे ना केस सुद्धा बुकिंग करेल. हो. काय म्हणते केस नोंद केलेली का? नोंद केलेली. हा. बर बर. पण त्याने आता तुमच्यावर केस केली त्याचं काय? मग करू द्या ना. हा करू द्या. मग आम्ही घाबरतोय. मग करू द्या. आम्ही घाबरतोय असं तुला वाटतंय का बाबूराव आम्ही तुला घाबरणार आहे म्हणून? हा तू बहीण आहे ना त्याची? हो हा बहीण आहे मी त्याची सावत्र. त्याला मारायसाठी 4 पोरं पाठवली होती नाही का? 4च पाठवली 15 पाठवणार होती. हे, पण ते कधी? उंची बघून कमी पाठवली. कधी पाठवले? कधी पाठवले? कधी? वा रे वा. ती तुझी मम्मी आहे ना? मम्मी बोलती खरं आणि तू सावरा सावरी करतो खरे. काय होता साहेब त्यांच्या बरोबर त्या पोराबरोबर? हा होता का? मग अरे काय पुरवायचं? कधी पाठवले? तुझा प्रायव्हेट बोलणार तो खोटं बोलू नको तू. आठ माशी. हे बघ तू माझ्या पोराला शिवी देत ए, होता तोंड ना? म्हणताय. हे बघ पोराला बोल शिवी नको. देत होता ना म्हणून पोरं पाठवली. त्यामध्ये याचा काही संबंध नाही. माझ्या ते मुलाचा साहेब- काही संबंध ते नाहीये. साहेब काय? तुम्ही, नाही वाचला तू वाचला. वाचला?
अरे म्हणजे तुला गुरमी यायलंय म्हणायची है ना? पोलीस समोर तू असं बोलतोय? साहेब हा? तुम्हाला कायद्याने काय करायचं ना ते करा. काय तुम्ही दोन्ही बाजू ऐका ना, तुम्ही एकाची काय बाजू घेऊन बोलताय? एकाची काय म्हणजे तुम्ही आले तो त्याच्या अंगावर जातोय. कुठे गेला मार अंगावर? जिथल्या नशीब. तिथेच आहोत. हा? नशीब त्याला मारलं नाही. हात लाव बरं, लाव बरं. तुमचा आदर नाही, लाव ना. साहेब तुमचा आदर करतो म्हणून मी काय हात लावला का धक्का तरी लावला का? होय तुमचा आदर करतो आम्ही. असं काही नाहीये मग कशासाठी मारायला पाठवलं? मला कारण पाहिजे. साहेब. तुम्हाला असं वाटत नाही तुमचं चुकतं? तुम्ही दोन्ही बाजू ऐका ना पहिले. हा मग दोन्ही बाजू ऐकतोय ना मी पण. तुम्ही एवढा आवाज वाढून आमच्यावरती बोलताय. आम्हाला महत्वाच्या कामाला जायचं होतं. बरं तुम्ही साहेब, कायद्याने करा ना, साहेब, जे आता करायचं ते. ऐका. हा. तिला मी आता समोर समोर विचारतो. हा हा काय आपण दोघं बहीण भाऊ आहे बरोबर. हो. हा तुला दिवाळीला घ्यायला येतो. हम्म. तू दिवाळीला येते, मेहरबानी. तू पोरं आणती, तो पोराला कपडे घेतो, उपकार केले. तुला साडी घेतो, तुला लागलं ते कुंपुरी तो धान्य हो, देतो. हो, हा हो. बरोबर. हे पुण्य केलं. हा? पुरवतो ना. हा पुण्य केलं म्हटलं आणि ना मी. तिच्या वाटेची जमीन खातो त्याचं काय? हो. हा? बोल ना आता डाचकावर बंद झालं. बोल ना. साहेब सांगा पाहिलं का? हे, साहेब. तुझा संबंध नाही बहीण भावांच्या मध्ये ऐका, बोलायचा. 50 गोणी गहू होत आहे, मला 10 गोणी द्यायच्या. हा मला 2 गोणी पाठवतो आणि खोटं बोलतो. माझी जमीन यांनी हडपली आणि सगळा पैसा खाऊ सुटलाय. हे योग्य आहे का मला सांगा? खरं आहे का बाबूराव? अहो तुम्ही सांगा आता शेतकरी तुम्ही आहे ते बरोबर हा. ना, मी आहे ते आहे. बरं शेतीला खर्च लागवड किती लागतो नाही खर्च तुम्ही लागतो. सांगा. खर्च बरं, लागतो 10 पोते जर गहू झाले, हा. 2 हिला दिल्यानंतर 5 तर मजुरीवारी जात्या. जात्या. मला काय राहत हो? खोटं बोलतोय. हा? याला 50 गोणी गहू निघते. हा? खोटं बोलतोय. हा 50 गोणी याला गहू निघतं. आम्हाला माहिती आहे सगळं. एकरी 20-22 पोते गहू निघायचे साहेब. हा. तुम्हाला सांगतो हा आम्हाला 2च पोते दिले. मग अहो याच्या करता हिनं मला मारेकरी घातली, 5-6 पोरं पाठवले ना, पोऱ्या संग घेऊन आला. आणि हा? आता तुम्हाला सांगतो ह्या माणसाच्या वादामुळं सगळी जमीन पडीत पडेल. हो. पडली का जमीन? मग कडे ठेवली, मग आता काय करणार आहे? ते काय सासू काय ना, सोनं काय ना. हा हा, बरोबर आहे की नाही? नाही, जेव्हा होती तेव्हा तुला लय उत्मत आला होता. आता बस बोंबळत. तू ये तिला वाटा घ्यायली. का? आई मी तिथेच आहे का हो? मी घाबरते का तुला? मी घाबरते? काय घाबरवलं का? हा माझा पोरगा आहे ना, हा येईल मग आणि वाटायला. मला एक सांग, आमची केस चालू असताना तू पोलीस घेऊन आलाच कसं? हो. मला अजून केसचं माहितीच नाही. तुम्ही केस हा? केली का काय माव? मग हे मी काय? डायरेक्ट तुमच्यावर केस केली म्हणून साहेबाला घेऊन आलोय. हे बनावट हा. दिसत काय? होय बनावट दिसतोय का? नाही, मी आणले साहेब मी. बारके वकील बारके साहेब रे. हा. माहिती आहे मला. बारके माहिती आहे दिसतात. मला. नाही ते नाही. चप्पल फेकू आंदोलन मध्ये त्यांची ओळख झाली होती. अच्छा. सरपंचावर चप्पल फेकू आंदोलन झालं होतं ना. काय बायको- झालंय काय नाही? बायको फोन करून सांगत असेल बरं का, असं करा तसं करा. खरे आणि- बायकोचाच फोन होता का? नाही हो. बायकोच सर तुम्हाला सांगतो हा बायकोचे इतके रट्टे खातो. हा? तुम्हाला मी हो खरं ती माय बायको मी पाहिजे. साहेब मला काय म्हणायचं, आम्ही नवरा बायको. पहिले तू बायकोचा. मी बायकोला मारेल तर बायको मला मारी. बरोबर आहे. बायकोचा हा? पहिला एक नंबर आणि ती पण तशीच हरामी आहे. हम्म. हम्म. आणि ह्याला पण काही कमी नका समजू. है ना? पण कसं आहे तुम्ही जर भांडणं अशी केली तर त्या भांडणामध्ये तुमचा काय लाभ होणार आहे का? सांगा. हा बहीण भाव आहे तुम्ही आहे ना? हो. हा, तो मोठा भाव आहे, तू बारकी बहीण अहो, आहे. रक्ताचं मग नातं तुम्ही आहे, एकमेकाला रक्ताचं. अहो, समजून घ्यायला पाहिजे ना. साहेब ऐका. हा. बारके साहेब तुम्हाला मी प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी सांगतो क्लिअर कट बरं का. हा. आता जवळपास म्हणजे मी आता 25 वर्षाचा आहे. बर. बरोबर आहे की नाही? हा. आजपर्यंत आहे ना, आता आमचे वडील 2-3 वर्षापासून काय बरं का. हा. हा. ती जमीन हेच खाते आणि माझे वडील काय बोलायचे का ती जमीन आम्हाला आमच्या वाट्याला देऊन टाका बरं का. हा. ह्या माझ्या वडिलांना या माणसाने काय म्हणून आम्ही यांच्यावर केस हो. टाकली. त्यांना विचारा. काय तुम्ही चुकलं सांगा आमचं? आता साहेब, आता हिचा नवरा मला हे नेऊन गायब करून काही फायदा तोटा होईल का? सांगा तुम्ही सांगा. फायदा तर तुला होणारच होता ना. आमची कोणाशीच दुश्मन नाही. आणि मी काय ते करू? म्हणजे मामाशी दुश्मनी आहे का तुझी? हाच माणूस आम्हाला त्रास देतो. बाकी हा. कोणीच आमचं आजपर्यंत कोणी दुश्मन नाही आमची कोणाशीच नाही. बरं तुम्ही दादा आतापर्यंत जगात ऐकलं कधी बहिणीचा नवरा पळून नेलाय म्हणून? हा? नाही ऐकलं नाही. पळून पण- गेला नाही, किडनॅप केला. Kidnap केला. हा, बरं किडनॅप केला. पुढे ऐकलं का तुम्ही असं जगात? बहिणीचा हा, नवरा. बरोबर ना. अहो मेवणीचा नवरा नेता येईल पण बहिणीचा नेता येणार नाही. हा तो नाही नेता येणार म्हणून तू कांड केलंस ना. हा. बरोबर बोलायला आहे. पोपट आहे, पोपट हा, नुसता. एक अरे. नंबर. हे साहेब ना बघा. तुझ्या दात पाडले असं. बघा, अरे. कसा बघतो माझ्याकडे. बघा याचे पहिले डोळे बघा. म्हशीसारखे डोळे आहेत आता ते. तुम्हाला सांगतो मी पोर देणार होतो याला भाषाला. आग लाव तिला. अशा गुराला याला पोर देईल का ए, तुम्ही? चेटून दे, काय करून चेटून दे. दाखव पोराचं लग्न. हा, करून पोराचं लग्न करून दाखव. करून ऐ. दाखव. हा. समजलं ना? तू आता इथं- 60 ऐ, द्याल. ऐ, हा. गप.
असं साडी द्याल. तुझ्या पोरीला तिकडे चटून दे. हा मला काय गरज काय नाही. करायचंय नवऱ्या नवरी याच्या बायला. हा, ती जर नाही पळून गेले ना थोड्या दिवसात पैन देईल मी पैन. बरं ते पळून जाऊ दे नाही तर नाही जाऊ दे. हा. तुमच्या कशाला विषयाचं काढतो? काय करायचं मला ते सांगा काढतो आता. कशाला हाय. उतापाती तुला कशाला काय तुझ्या काढतो? पोरीचं घेणं दे नाही अहो, तिकडे दे नाही तर विहिरीत ढकलून दे. आपले रक्त म्हटलं आपलं एक रक्त आहे म्हटलं देव बहिणीला सून भाऊ आपली पोरगी. एक रक्त असतं, एक रक्त थांब, एक रक्त असतं तर हे पोलीस घेऊन आले असते का तुम्ही हा. इथं? बरोबर बरोबर बोललास तू विशाल, हा बरोबर ना. बोललास. मग तुम्ही जर तुमचं रक्त एक असत तर तुम्हाला कळतं तर तुम्ही मला 4-5 लोक घेऊन मारायला येते का? आम्ही मारायला आलो असतो पण साहेब तू तुम्ही पोराला सांगा शिव्या दिलास. माझ्या आम्हाला पोराला मारायला शिव्या. कोणी येईल का? नाही हा? तसं मामाला मारणं चुकीचं आहे माहितीये का? हा? कायद्यानं गुन्हा आहे. साहेब साहेब मी काय म्हणतो कायद्याने गुन्हा आहे ना हा, बरोबर मग. आहे. हा हा माणूस तोंडाने बोलतो. आता मी बोलल काही यांनी हे केलं त्यांनी ते केलं याचे पुरावा काय आहे? बरोबर आहे. पुरावा हा, काय? तू पण मला एक सांगा आता. हा, बोला, 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 उद्या मी साहेब. सांगल याला ज्यांनी मला 25 माणसं मारायला पाठवले हा मग त्याच्यावर भरोसा ठेवायचा का तुम्ही? बोला साहेब बोला. काय पुरावा आहे दाखवायला नाही, तुझ्याकडे पुरावा आहे का? पुढे वळ दाखव. एक मिनिट थांबा मी सांगत हा सांग पुरावा आहे का तुझ्याकडे? आता हा स्वतः आला त्याला मा समोर म्हणला अबा हाच मामा आहे म्हणत. काय रे, सांगा मानला का तू? म्हणजे मी बाच्याला ओळखीत नाही का? तुम्ही सांगा साहेब. नाही, बरोबर हा? आहे बाच्याला कोण नाही ओळखत सगळे ओळखतात. तुम्ही काय याचा ऐकता थापाड्या माणूस आहे हा. मी काय म्हणतो ऐका मी तुम्हाला मी परत तेच बोलायला लावू नका साहेब तुम्ही. हा बोल. बरं का मी सांगितलं तुम्हाला हा यांनी बी मला परवा दिवशी माणसं पाठवले ते 5 मारायला आणि हा म्हणे अबा हसतो मावा साहेब म्हणे. हा भरोसा ठेवाल का तुम्ही असं? तुमचं असं तर काय मिटणार नाही बरं का. तुम्हाला डायरेक्ट पोलीस स्टेशनलाच घेऊन गेलं पाहिजे मग आता. घ्या साहेब घ्या. पोलीस का स्टेशनला- हा, जायचं? मग. काय यायचं आम्ही पोलीस स्टेशन? काय म्हणजे तुम्ही काय त्याला पुरावे त्रास देताय, काय? तो तुम्हाला याच्या- त्रास देतोय ना. मी काय म्हणतो याची ना आमची केस कोर्टामध्ये चालू आहे हा बरोबर आहे की नाही? हा परत हा माणूस आम्हाला त्रास देतो का? बरं साहेब कोर्टात केस चालू आहे बरोबर हा. ना? मग या ना हा माणसं घेऊन आला कसं काय मला मारायला? मी आलोच नाही साहेब. याने काहीतरी खोडी केल्याशिवाय माणसं आली का मला सांगा बघू. त्याचे काय पाय हा, पडले म्हणजे नको. ए, तू कशाला आता तुझ्या मम्मीला दाखतो अरे काय? हा तुझी मम्मी तर उघड बोलतीय तरी तू म्हणतो यांनी कांड केलं म्हणून तर ना. हा यांनी केलं ते यांनी ते सांगू राहील ते. कसं आहे लातो के भूत आहे ना बातों से नाही मानते. आता तुम्हाला लाताच पाहिजे त्याच्याशिवाय तुम्ही वटणीवर येणार नाही. साहेब तुम्ही नीट बोला माझ्या पोराला बोलायचं नाही. तुम्हाला काय पोराला बोलायचं नाही. हो, नाहीच बोलायचं. हा? साहेब तुम्हाला आवाज काय खाली आवाज खाली तुम्हाला- बरं का, ऐका हा सॉरी मी माफी मागतो तुमची. तुम्हाला कायद्याने काय करता येईल ना ते करा. हम्म. याला मी पाहून घेईन. हो त्याला पाहणार आहे का तू माझ्या समोर आता धमकी देतोय त्याला. पहा साहेब हा? पहा. हा. पोलिसाच्या समोर धमकी. तुम्हाला कायद्याने काय करता येईल ते मग करा. ठीक आहे मला पण कायद्याने काय करायचंय ना. तुम्ही आता पोलीस स्टेशनला चला माझ्या चला, सोबत. करा, आम्हाला चला, गावात चला. जायचंय पहिले. आम्हाला गावाला नाही फिवाला नाही डायरेक्ट पोलीस स्टेशनला. वॉरंट आणलंय का? हा? वॉरंट आणलंय का अटक तुम्ही? वॉरंट आणा. आमच्या नावाचं वॉरंट आणलंय. हा, अटक वॉरंट आणा आणि मग घेऊ तुला वॉरंटच पाहिजे का? हो. वॉरंट पाहिजे तुला पाहिजे ना. तुम्ही जाऊन आणा आम्ही तो गावाला जाऊन येऊ. चल हा. कुठे गावाला चालला? अरे प्रेमाने बोलतोय तुला मी. नाही काय नाही शेवटी पोलिसी कायदा दाखवायला लागला माहितीये ना तुला. पोलिसी पोलिसी कायदा दाखवू का तुला? साहेब दाखव ऐका पेपर. हा. साहेब ऐका तुम्हाला अटक वॉरंट निघाल्याशिवाय तुम्ही अटक करू शकत नाही. हा का हम्म. आलं लक्षात. माझी MPSC दिली मी. बर तुम्ही आम्हाला जास्त कायदा सांगू नका. तुम्हाला जे कायद्याने करता येईल तुम्ही ते करा. हम्म. आणि तुमच्याकडं हा माणूस बोलला म्हणून याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. तुम्ही तपास करा. कुठं काय आमच्या गाड्या घोड्या CCTV मध्ये कुठं काय दिसतं ना जी काही शिक्षा होईल ना ती भोगायला मी तयार आहे. हा एव्हिडन्स दाखवा तुम्ही. सबूत हा. दाखवा. पोलिसांना सबूत लागतो. सबूत दाखवा तुम्ही. बरोबर आहे पोलीस आहेत ना तुम्ही आता समोर बोलून नाही ना. क्लिअर कर. बरोबर बरोबर. तुम्ही मी काय म्हणतो तुम्ही तपास करा. तुम्हाला तपासाला आम्ही सहकार्य करू. साहेब आता मी रानात राहतोय. आता रानात मी कशी कॅमेरे पाहतो का? गावातले असतील ना कॅमेरे. हा. पण गावात काय विषय नाही ना. गावातून आले का कुठून आले तर मला काय माहिती. बरं बघू ना आपण तपास लावून हा, त्या गावात गोष्टीचा. काय वाटलं हो. हा, ते मग पोलीस त्यांचं काम करतील ना. तू कशाला शिकवतो त्यांना? ए, नीट बोल माझ्या भाषा काय? म्हणायची तुझा आता लाज वाटू राहिली मला. बोलूच नको. हा. मी बी तुला अरे माझं काय म्हणणार गो आहे. गो खायला निघाले बहीण पोरे. ए बाबू हा? नीट बोल जरा तोंड सांभाळून. तर आता लाजा कुठे ठेवतो लाजा? हा तू ठेवलीस हा? खिशामध्ये आणि तू तू भेट ठेवतोस भेट ना. संध्याकाळी. तू संध्याकाळी भेट. हा भेट जाय. तुझ्या जाय. दम आहे ना. ठेवलीस काय ना तुला गं? उकडायचं माझ्या उकडे जाय. तुझ्या जर दम आहे ना तर अरे तू आहे बाबा, ना जाऊ एकटा दे, भेट. तू चल. ए, एकटा भेट तू एकटा. नेक नेक सरळ. पाहिले ना साहेब पाहिले कशी घुमरी पाहिली ना. तुझ्या बाच्यालाच लय मस्ती आहे रे. एक काम कर आता आहे ना आपण हाय असं गावात जाऊ. हा? गावातले पहिले CCTV चेक करू. हा. हा नुसता गावात जर दिसला मला CCTV मध्ये हा. याला कसा फोडतो बघ मग. बर्फाच्या लादीत झोपवतो याला डायरेक्ट. हा डायरेक्ट 24 घंटे. हा मग त्याला असं वाटलं का काय. आणि हा? तिला न्याय साहेब तुम्ही मला न्याय द्या.
तुमच्या पाया पडतो. बाबराव हा? चला. तुम्ही हात जोडू नका. हो. आमचं कर्तव्य आहे. तुमच्यासाठीच सेवा करण्यासाठी आम्ही पोलीस आहेत. हो. हा आणि आम्हाला तुमची सेवा करणं हे कर्तव्य आहे आमचं. आता हाय असं पहिल्या गावात चल, काय पहिले झालं? सीसीटीव्ही चेक करू आपण. साहेब काय झालं, बायला वाटतं बायचा कायदा आहे. मग पोलीस लोक कोर्ट सगळं माझ्याकडे राहील बायला वाटतं. नाही नाही, किती हा? बायांचा गैरसमज जरी झाला ना की कायदा आमच्याच बाजूने, पण जोपर्यंत पोलीस डोळ्यानं आणि कानानं हे क्लिअर करत नाही तोपर्यंत बायावर कधीच विश्वास पोलीस ठेवणार नाहीत. हा कशी बोलले दादा, सत्याचीच बाजू घेतली जाईल. हे महत्वाचं. आता चल बरं.